नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, हा काठ आहे एका बाजूचा आणि एका बाजूच्या काठामध्ये ही बाही मी तयार करून घेतलेली आहे. तर बघा, दोन्ही पण बाही एका बाजूच्या काठामध्ये दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत आणि हा एक बाजूचा ब्लाऊजचा काठ उरलेला आहे. तर या ब्लाऊजच्या काठामध्ये गोल गळ्यामध्ये खूपच सुंदर अशी डिझाईन मी आज सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर बघा, 13 इंच पूर्ण तयार उंची आहे आणि 8.5 इंच चेस्ट आहे. तर बघा, शोल्डर घेतलेला आहे मी 2.5 ते 3 इंच आणि इथे गळा आहे हा 9.5 इंचाचा गळा आहे. तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून 10 इंचाचा इथे मी गळा कट केलेला आहे. तर बघा, राऊंडमध्ये गळा कट करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला थोडासा इथे आकार देऊन घ्यायचा आहे. असं मार्किंग करून शोल्डरच्या आपल्या मुंढ्याच्या बाजूला इथे थोडासा नॉर्मल आकार देऊन आपल्याला हा गळा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर बघा, अस्तरवरती आपण जसा बेसिक गळा शिवतो त्या पद्धतीने आपल्याला हा गळा शिवून घ्यायचा आहे. तर बघा, गोल गळा आहे, अगदी पलटी करून मी हा गळा घेणार आहे. तर या पद्धतीने पण तुम्हीही शिवून घ्या किंवा तुम्ही जर ब्लाऊजचा गळा शिवण्याची पद्धत दुसरी तुमची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने हा जो पाठीचा पार्ट आहे, बॅक पार्ट, तो रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे मेन ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती अस्तर ठेवून मी इथे हा गळा शिवून घेतला आहे आणि आता याला पलटी करून घेणार आहे, कारण या गळ्याला नंतर आपण इथे लेस लावणार आहे, म्हणून हा गळा पलटी करून घेतलेला आहे. तर बघा, नॉर्मली इथे कट देऊन घेतले आहेत आणि इथे गळा पलटी करून आपण परत एक इथे टिप मारून घेतली आहे. तर आपण जसा बेसिक पार्ट शिवतो बॅकनेकचा, तसाच हा गळा शिवून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्याला हा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे इथे. तर खूपच छान अशी पद्धत आहे ही. तर एका बाजूच्या काठामध्ये आणि शक्यतो जेव्हा काठाची रुंदी कमी असते तेव्हा या पद्धतीची डिझाईन तुम्ही ब्लाऊजला करू शकता, कारण जेव्हा ब्रॉड काठ असतो तेव्हा आपल्याला कुठलीही डिझाईन त्याच्यावर मार्किंग करता येते, पण जेव्हा रुंदी काठाची कमी असते तेव्हा डिझाईनला शक्यतो प्रॉब्लेम येतो. त्यामुळे या पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की करून बघा. तर बघा, हा पूर्ण आपला अस्तरचा पार्ट इथे मेन ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती शिवून झालेलं आहे. तर जे एक्स्ट्राचं आपलं कापड आहे ब्लाऊजचं, एक्स्ट्राचं कापड इथे कट करून टाकायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे कापड एक्स्ट्राचं. आता इथे बघा, आपलं व्यवस्थित असं हे कापड कट करून झालेलं आहे. तर कापड कट करून घ्यायचं आहे. बघा, आता इथे व्यवस्थित आपलं सगळ्या बाजूचं कापड इथे कट करून झालेलं आहे. आता इथे पाठीला टक्स पण देऊन घ्यायचे आहेत. तर शोल्डरच्या मधोमध इथे धरून फोल्ड केला आहे आणि इथे गळ्याच्या अर्धा इंच खाली असा 4 इंचावरती मी इथे टक्स घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही, व्यवस्थित आपल्याला इथे टक्स पण देऊन घ्यायचे आहे आणि ही खूप छान अशी तुम्ही वयस्कर बाईसाठी सुद्धा ही ब्लाऊज डिझाईन शिवू शकता. खूप सोबर आहे आणि छान पण दिसते. कमी काठात होणारी, कमी रुंदीच्या काठामध्ये होणारी आहे शक्यतो आणि खूपच छान असते. तर बघा, इथे आपले पाठीचे टक्स देऊन झालेले आहेत. आता इथे आपल्याला क्रॉसमध्ये थोडंसं कट करून घ्यायचं आहे. टक्सच्या पर्यंतचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं कापड इथे कट करून टाकायचं आहे. तर बघा, इथे कमरेची पट्टी पण लगेच जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा, 1 ते 1.5 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे मी इथे आणि इथे ही पट्टी आपण जॉईन करून घेणार आहेत. तुम्ही जर दुसरी पद्धत इथे वापरत असाल तर नक्की तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवू शकता, पण ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही ही पट्टी जोडली तर ब्लाऊजची उंची देखील कमी होत नाही. नक्की एकदा ट्राय करून बघा. तर बघा, पट्टी आता आपली व्यवस्थित इथे फोल्ड करून घ्यायची आहे आणि अजून एक फोल्ड करून आपली व्यवस्थित इथे पट्टी दुमडल्या जाणार आहे. तर बघा, या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी आणि इथे परत एक आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे याच्यावरती आपल्याला कुणाकुणाला जर टिप आवडत नसेल तर तुम्ही इथे हातशिलाई देखील करू शकता,
पण मग टीप मारल्यावरती आपला वेळ पण वाचतो. तर बघा इथे व्यवस्थित असं आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे शिवून. आता इथे दोन्ही पार्ट असे सोबत धरून घ्यायचे आहे आणि जे आपण अस्तरवरती मार्किंग केलेलं होतं मुंड्याच्या गोलाकार, तिथे आपल्याला एका साईडला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हेच कापड परत पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच मार्किंगवरती आपल्याला परत एकदा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा तुम्ही फोल्ड करून घ्यायचं आहे कापड आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपले दोन्ही बाजूने सेम मार्किंग होणार आहे इथे. आता हा जो काठ आहे उरलेला, तर याची रुंदी बघू शकता तुम्ही खूप कमी अशी होती. तर एका बाजूला आपल्याला जो साडीचा कपडा होता तिथे एका बाजूला धागे निघतात म्हणून थोडंसं एका साईडला आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि एका बाजूला मशीन कट आहे त्यामुळे तिकडं धागे निघत नाही. तर आपल्याला एकच बाजू इथे फोल्ड करायची आहे. तर बघा या पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलेला आहे. काठ व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथं जो आपला या मार्किंगपासूनचा जो राऊंड आहे इथला आपला गळ्याचा, तर त्या राऊंडमध्ये एक थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे पहिला काठ आणि अगदी आपल्याला अर्धा इंचावरती असं नॉर्मल इथे चुन्या देऊन हा काठ इथे शिवून घ्यायचा आहे. तर बघा आणि काठ हा खूप सॉफ्ट असल्यामुळे चुन्या पण व्यवस्थित होतात आणि इथे द्यायला पण अजिबात प्रॉब्लेम येत नाही. तर बघा अर्धा इंचावरती पूर्ण गोलाकार राऊंडमध्ये जो आहे आपला भाग, तर तिथे आपल्याला अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. तर बघा अर्धा इंचाच्या इथे चुन्या देऊन घेतलेल्या आहेत मी आणि अगदी व्यवस्थित आपल्याला घ्यायचे आहे. एक चुनी व्यवस्थित घ्यायची आहे इथे. तर बघू शकता आणि हा काठ खूप मोठा असल्यामुळे थोडासा इथे उरणार आहे, तर तो जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच घ्यायचा आहे आणि बाकी काठ इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता इथे जे आपण मार्किंग केलेलं आहे गळ्याचं, तर त्या मार्किंगच्याच बरोबर तिथे तो काट आला पाहिजे. जर तुमचा कमी होत असला तर तुम्ही वाढवून घ्या. कटिंग करायच्या अगोदरच काठ कटिंग करायच्या अगोदरच तिथे तो वाढून घ्या किंवा मग जास्त जर चुनेच्या वरती गेला असेल तर तिथली शिलाई उचलून तुम्ही परत थोडासा काठ कमी करून घ्यायचा आहे. तर बघा इथे आपल्याला साईडच्या बाजूला पण सेम त्याच बाजूने आपल्याला इथे ह्या चुन्या परत खाली पण देऊन घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तर बघू शकता अतिशय सुंदर अशा ह्या आपल्या प्लेट पडलेल्या आहे इथे. तर खालच्या बाजूने पण आपल्याला इथे व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. एक काठ आपल्याला इथे व्यवस्थित धरायचा आहे चुन्यांचा पार्ट आणि इथे व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. तर बघा एका बाजूला आपली सेम बरोबर लायनिंगवरतीच हा काठ आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूचा काठ पण इथे आला होता, तर मी तो थोडासा उसवून तो परत इथे मार्किंगच्या नुसार घेतलेला आहे. तर बघा आता इथे जो आपण वरती काठ लावलेला आहे तिथे आपल्याला गोल्डन लेस घेतलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लाऊजनुसार कुठलीही लेस इथे लावू शकता. तर बघा इथे एक राऊंड आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि इथे डबल लेस थोडीशी ब्रॉड असल्यामुळे इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे लेसला पण. तर बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने ही आपली लेस इथे लावून झालेली आहे. आता जो खालचा जो राऊंड आहे आपला तिथे पण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने लेस लावायची आहे आणि शक्यतो ही जेव्हा डिझाईन असेल तेव्हा तुम्ही ब्रॉड लेसच वापरायची आहे, कारण खूप छान दिसतो ब्लाऊज. तर बघा व्यवस्थित आपल्याला ही लेस इथे जोडून घ्यायची आहे. जिथं आपलं मार्किंग केलेलं होतं आपण मुंड्याच्या आकारामध्ये, तर तिथपर्यंतच आपल्याला लेस इथे जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा इथे दोन्ही बाजूने आपण इथे लेस जोडून घेतलेली आहे. तर आता बघा जे आपलं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूने आपल्याला डबल राऊंडमध्ये दोन दोन वेळेस आपल्याला इथे लेस लावायचे आहे. तर बघा एकदा आपली जी इथे लेस आलेली आहे तर त्याच्यावरतून आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे तिचे धागे वगैरे शिवणाच्या याच्यात जातात त्यामुळे ते धागे निघत नाही. तर बघा इथे
एका बाजूला आपल्याला इथे एक लेसचा राऊंड इथे आपण तयार केलेला आहे. डबल शिलाई इथे देऊन घेणार आहेत आपण याला. तर बघा व्यवस्थित अशी एका बाजूने आपली लेस इथे लावून झालेली आहे. आता बघा इथे अर्धा ते पाऊण इंच अंतर सोडून आपल्याला परत एक लेसचा राऊंड इथे लावून घ्यायचा आहे. आता इथे जे अंतर जास्त सोडायचं नाही, कारण कमी जर अंतर घेतलं तर खूप छान दिसतं. तर बघा इथे अतिशय छान पद्धतीने अर्धा इंचच अंतर सोडलेलं आहे मी याच्यामध्ये आणि इथे ही लेस लावून घेतली आहे. तर बघा दुसऱ्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने इथे लेस लावून घ्यायची आहे. तर पहिली जे मार्किंगची लाईन आहे तिथून घ्यायची आहे आणि जो आपला लेसचा इथे राऊंड आपण पहिला तयार केला होता त्याच्यावरतून ही लेस जोडायची आहे, म्हणजे लेसचे धागे वगैरे निघत नाही नंतर. तर बघा इथे एका बाजूला आपल्याला ही लेस लावून झालेली आहे. आता दुसरा राऊंड पण आपण लगेच घेणार आहे आणि डबल शिलाई इथे नंतर दोन्ही शिलाई आपण सोबतच देणार आहेत. तर बघा इथे दुसऱ्या साईडला पण लेस मी इथे लावून घेतलेली आहे. तर ही डिझाईन बनवायला पण खूप सोपी सुंदर आहे आणि गोल गळ्यामध्ये ही डिझाईन होते. तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी आणि सोबर आहे, दिसायला पण खूप छान दिसते, शिवायला पण एकदम सोपी पद्धत आहे. तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. तर बघा आपण आता इथे व्यवस्थित अशी डबल शिलाई इथे देऊन घेतलेली आहे आणि आता हा जो आपला बघा किती सुंदर असं छान गळा तयार झालेला आहे. तर खालच्या बाजूने पण बघू शकता तुम्ही, कुठेही आपलं प्लेट पडलेल्या नाही किंवा कापडाला कुठेही चुन्या पडलेल्या नाहीत. अगदी व्यवस्थित असं शिवल्यानंतर चेक करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने पण अस्तर कधी कधी गोळा होतं, आपल्याला कळत नाही, तर खालच्या बाजूने पण चेक करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता हा खूप सुंदर असा गळा इथे तयार झालेला आहे ब्लाऊजचा. तर कमी रुंदीच्या काठामध्ये होणारी ही अतिशय सुंदर छान डिझाईन आहे. नक्की एकदा तयार करून बघा आणि बघू शकता अतिशय छान पद्धतीने ह्या प्लेट पण पडलेल्या आहेत. तर बघा हा आपला तयार ब्लाऊज झालेला आहे. बाई इथे जॉईन करून घेतलेले आहे आणि हा पूर्ण आपला तयार शिवून झालेला ब्लाऊज आहे. तर बघा या ब्लाऊजला मी नॉट लटकन लावलेले नाही आणि याला लावायची गरज पण नाही पडत, कारण गोल गळ्यामध्ये ही डिझाईन आहे. तर छान बसते, फिटिंग बसतो आणि नक्की एकदा अशी डिझाईन तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.